अनेक लोक आज आत्महत्या करत आहेत, नैराश्याच्या गर्तेत आहेत. मोबाईल दिला नाही म्हणून आत्महत्या करत आहेत. अनेक जण हिने हो म्हटलं नाही, तिने हसली नाही म्हणून आत्महत्या करत आहेत. माझी किंवा कुणाला आजार झाला म्हणून आत्महत्या करत आहेत. कारणं काहीही असोत. पण मी सगळ्यांना एक आवाहन करेन, अरे 2 डोळे नसणारा संजय बैरागी जर सन्मानाने आणि आत्मविश्वासाने जगू शकत असेल, एकदा संसार मोडला तरी पुन्हा तो व्यवस्थित उभा करत असेल, तुम्हाला काय झालं? सगळे अवयव आहेत, सगळं व्यवस्थित आहेत. मग मानसिकरित्या तुम्ही जे काही अपंग झालेले आहात, ते मानसिक अपंगत्व सोडून द्या आणि ताठपणाने जगायला शिका. तर मी अखंड मराठी न्यूज सुरेखा भालेराव. आज आपण आलेलो आहोत माढा तालुक्यातील अकुलगाव येथील माननीय प्राध्यापक संजय बैरागी यांच्या घरी. नमस्कार, मी गणेश गायकवाड आपल्या सर्वांचं AB मराठी न्यूजमध्ये स्वागत करतो. खरं तर मॅडमने आत्ता ओळख करून दिली की संजय रामदास बैरागी सर आहेत, ते MA मराठी सेट आहेत आणि MAला शिवाजी विद्यापीठात सर्वप्रथम मार्कानं ते पास झालेले आहेत. खरं तर त्यांची मुलाखत घेण्याचं कारण असं आहे की ते दृष्टीहीन आहेत जन्मता आणि असं असतानासुद्धा मुक्काम पोस्ट ओएसिस, गवसले ओएसिसच्या शोधात असे 3 कविता संग्रह, चारोळी संग्रह आणि मानदेशी जनसेवक असं एक पद्धतीचं बाहे जगन्नाथराव लिगाडे यांच्यावरती संपादित केलेलं पुस्तक त्यांच्या नावे आहे. आणि खरं तर दृष्टीहीन माणसासाठी समाजात वावरताना हे सगळं किती आव्हानात्मक असतं, कशा पद्धतीनं त्यांनी या सगळ्या संघर्षातून आजपर्यंत वाटचाल केलेली आहे. आणि सगळे सर या सगळ्या तुमच्या प्रवासाबद्दल आपल्याला गप्पा मारायचे. मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की कसं बघताय, या जगाकडे कसं बघताय तुम्ही? आज जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे कसा आहे, माणसाला दृष्टी नसेल तरी चालतं, काही हरकत नाही. पण दृष्टिकोन असायला पाहिजे आणि त्याची दृष्टी जी आहे ती सदोष असता कामा नये. आणि मला असं वाटतं की आज सगळेजण म्हणतात की समाज बदलला आहे, माणसं माणसात राहिली नाहीत, माणुसकी संपलेली आहे वगैरे वगैरे. परंतु तरीसुद्धा 1% लोक जी काही चांगले आहेत ते आपण शोधून जर सकारात्मकतेने विचार केला, पॉझिटिव्ह थिंकिंगने, की समाजात चांगली माणसं आहेत म्हणूनच आमच्यासारखी माणसं आधाराने, तुमच्या आधाराने पुढे येत आहेत, आम्ही त्यांना आधार देतोय. म्हणजे जगाकडे पाहण्याचा थोडक्यात दृष्टिकोन असा सांगतो, मी असं पाहतोय की सकारात्मकतेनेच पाहिलं पाहिजे आणि मी पाहतोय स्वतः. खरं तर तुमचं एवढं शिक्षण झालं, दृष्टीहीन असताना तुम्ही सेटनेट पास केलं आणि आता खरं तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीचा संसार करता दृष्टीहीन असून सुद्धा. मला सुरुवातीच्या दिवसाकडे जायचं आहे. तुमचं बालपण कसं गेलं? तुम्हाला जेव्हा जाणीव झाली की आपल्याला दिसत नाही, आपण दृष्टीहीन आहे, त्यावेळेस सगळं मनात येणारं वादळ किंवा त्याच्यावर कशा पद्धतीने मात केली आणि लहानपण किती कष्टमय गेलं ह्या सगळ्या गोष्टींमुळे? काय झालं, सुरुवातीला थोडं रिटेक येतो मी. म्हणजे काय की आज मी जेव्हा कार्यक्रमांमधून सभांमधून भाषणं करतो किंवा 10,000 लोकांच्या समोर जातो, त्यावेळी मला पहिला एक प्रश्न विचारला जातो की तुमचे डोळे कधी गेले? आणि मग मी सांगतो की बाबा गोवराने डोळे 4थ्या-5व्या वर्षी गेले. मग दुसरा प्रश्न लोकांचा असतो की मग तुम्हाला अंधत्वापूर्वीचं आयुष्य आठवतं का? मी प्रामाणिकपणे सांगतो, मला काहीही आठवत नाही. मी खूप बुद्धीला ताण दिला. कारण याचं असं आहे की मी माझा गोवरमध्ये आजार म्हणजे गोवर झाला मला आणि त्यानंतर माझे डोळे गेले आणि अनेक व्याधी मला जडल्या त्या 1-2-3 वर्षामध्ये. त्याच्यामुळं आजारांचा परिणाम असेल, मला पाठीमागचं जीवन आठवत नाही आणि माझं बालपण भयानक होतं. दादा, माझ्या घरामध्ये जेव्हा पाऊस पडायचा बाहेर आणि माझ्या घरामध्ये धो-धो धार लागायची, आम्ही कुठं कोपऱ्यामध्ये वगैरे बसायचो, आई वडील आमच्या शेजारी बाजूला असायचे आणि भाकरीसुद्धा आम्हाला नसायची. म्हणजे भाजी हा विषय तर आमच्या नावाला नसायचाच कधी, पण भाकरीसुद्धा नसायची कारण पाऊस प्रचंड असायचा बाहेर. आणि मला आठवतं, आज मला हिरवी मिरची नाव काढल्यानंतरही ॲलर्जी होते,
पण पूर्वी फक्त हिरव्या मिरच्या आणि भाकरी खाल्लेली आहे मी. आणि हे काहीच नाही म्हणजे पुढं पुढं बोलेन मी, परंतु बालपण माझं मला वाटायचं शाळेत जावं. डोळस मुलं माझे मित्र वगैरे जसे जातात तसं जावं शाळेमध्ये. कुणीतरी यायचा, मी डोळे नीट करून देतो म्हणायचा. मला वाटायचं वाह! या माणसाने डोळे नीट केले की आपण शाळेत जाऊ. पण तसं कधी झालं नाही. आणि मला अनेकदा कुत्री चावली. का चावली कुत्री? ते बिचारे ते कुठेतरी बसलेले असायचे, पण मी त्याच्या शेपटीवर किंवा अंगावर पाय द्यायचो आणि व्रण आहेत माझ्या अंगावरती भरपूर आज. आणि त्यामुळं वडील माझे टेलर काम करायचे. टेलरला पूर्वी किती डिमांड होतं हे चांगलं तुम्हाला माहिती असेल, की पूर्वी लोकं वर्ष किंवा 5-5 वर्ष एखादा शर्ट शिवायचे फक्त आणि वर्षाला बनियान वगैरे शिवायचे. त्यामुळे काम फारसं वडिलांना नसायचं आणि मला सांगायला अजिबात कसलाही खेद वाटत नाही. माझे वडील भिक्षा मागायचे आणि ते भिक्षेतलं आलेलं पीठ आम्हाला मिळायचं, ती भाकरी आम्हाला मिळायची, परंतु मीठसुद्धा बऱ्याचदा मिळालेलं नाही. कारण परिस्थितीच तशी होती. अर्थात वडील 1989ला वारले, पण त्याच्या आधी मी हट्ट केला वडिलांकडे, की मला जर समजा तुम्हाला वाटत असेल की भीक मागू नये, मला तिटकारा आहे बरं का भैया. आता हा विषय कंटिन्यू करायला पाहिजे, पण मला तिटकारा कशाचा आहे पूर्वीपासून. अंध माणूस दिसला की पूर्वी म्हणायचे मन भजन, गाणं. मी आयुष्यात तुम्हाला सांगतो संगीत कधीच शिकलो नाही. मला आवडतं ते नाही असं नाही, पण बदलायचंय म्हणून. हां, मला बदलायचं आहे, कारण मला वेगळं काहीतरी करायचं आहे. ही अक्षरशः काहीच मला म्हणजे माहिती नव्हतं मी पुढे काय शिकेन की नाही, तरीसुद्धा मी संगीत शिकलो नाही. वडिलांनी मला मांडीवर बडू चापटा हाणू भजन शिकवलं, पण मला ते कधी आलंच नाही, कारण मला करायचंच नव्हतं. आणि वडिलांना आग्रह केला. त्यांच्या मित्राने एक ॲडव्हर्टाईज दाखवली, तारामती बापना अंधशाळा औरंगाबाद. वडिलांनी सांगितलं नाही मला सोडायचं औरंगाबादला तुला, पण मी आग्रह करून औरंगाबादच्या शाळेमध्ये त्यांना न्यायला लावलं. आणि मला आज सांगायला आनंद वाटतो, तिथले त्या शाळेचे संस्थेचे जे सेक्रेटरी होते पोतदार साहेब म्हणून, त्यांनी मला आतमध्ये बोलावलं तिथं गेल्यावर आणि प्रश्न विचारला, तुला का शिकायचं आहे? खरं तर वय वर्ष 10, सगळ्या कुठल्याही जगाचा अनुभव नाही, दृष्टी नाही. वडील सांगायला लागले उत्तर, तर त्यांना गप्प केलं. तुम्ही बोलू नका म्हणाले, त्याला बोलू द्या. मग मी म्हणालो मला खूप मोठं व्हायचं साहेब. म्हणून मला ते जसंचे तसं वाक्य आजही आठवतं, की मला खूप मोठं व्हायचं आहे आणि काहीतरी वेगळं करायचं आहे. ते साहेब मला नेहमी आल्यानंतर विचारायचे, बाळा तू काय करायचं आहे तुला? पण आज दुर्दैवाने ते नाही आहेत. त्यांना सांगितलं असतं मी काय करतोय ते. पण एक आहे की आपल्याकडे म्हण आहे ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, ते नक्की असतं, याच्यावर माझा विश्वास आहे. मग हे सगळं लहानपण झालं, शिक्षणाचा प्रवास तिथून तुमचा सुरू झाला. तर ह्यात अंधत्व असल्यामुळं काय अडचणी आल्या का समाजात वावरताना त्या काळात? तशा काय आहे, आपण जेव्हा डोंगरावर चढायला लागतो तेव्हा अडचणी या येणारच. जंगलात जातो तेव्हा काटे हे बोचणारच किंवा काट्याकुट्यांच्या वेली वगैरे मार्गात येणारच. हे अडथळे पुष्कळ आहेत. पण झालं काय माहिती आहे का, एक निर्धार होता डोक्यामध्ये, काहीही झालं तरी आपल्याला शिकायचं आहे. काय अनेक मुलं माघारी जायचे, पण मी माघारी जायचा कधी विषयच घेतला नाही. औरंगाबादच्या शाळेमध्ये होतो 4थीपर्यंत, तर फारसं काही मला अडचणी वगैरे आल्या नाहीत. म्हणजे आतल्या आत गेटमध्ये वगैरे सगळं असायचं. पण जेव्हा मी वडील गेल्यानंतर काही कारणास्तव सोलापूरच्या शाळेमध्ये प्रवेश घेतला, दमानी अंधशाळेत. आणि सह्याद्री प्रशाला म्हणून आहे तिथं गेलो शिकायला. डोळस हायस्कूल आहे ते, आणि दमानी अंधशाळा हे निवासासाठी. तिथं गेल्यानंतर मात्र मला खरं खुरं आयुष्य कळायला लागलं. एकटं बाहेर पडलं. साधारण वय काय तेव्हा? म्हणजे साधारण 15 वय होतं माझं.
मग तेव्हा कळायला लागलं की बाबा कसं जायचं, कसं समाजामध्ये वागायचं. एक उदाहरण सांगतो. माझा अवतार असा होता की शर्ट म्हणजे हाफ शर्ट आणि एक हाफ पॅन्ट होती. तिला रफू केलेलं होतं इथं असं आणि पाठीमागे एक रफू केलेलं होतं. आणि मग सह्याद्री प्रशालेमध्ये मला प्रवेश घेण्यासाठी एक उत्तरेश्वर जाधव म्हणून आधी तिथे एक विद्यार्थी शिकत होता. त्या विद्यार्थ्याबरोबर आमच्या दमानी अंधशाळेतल्या मुख्याध्यापकांनी पाठवलं की याला प्रवेश मिळवून दे. आम्ही गेलो दोघंजण. तो म्हटला नवीन एक ॲडमिशन द्यायचं आहे सर आपल्याला, हे ब्लाइंड संजय बैरागी आहे. तिथला क्लर्क म्हटला उठतो सुटतो आणि कुठल्याही भिकाऱ्याला आमच्याकडे घेऊन येतो का तू. आणि मग तेव्हा मला त्याचं खूप वाईट वाटलं की आपला अवतार असा आहे म्हणून आपल्याला हा माणूस असा बोलतो. पण मुख्याध्यापकाने आमच्या सांगितलं की नाही नाही तुम्हाला ॲडमिशन द्यावंच लागेल. आणि मग मला ॲडमिशन मिळालं. पण जेव्हा त्या शाळेमध्ये मी 6वीला पहिला आलो तेव्हा मात्र तो क्लर्क मला म्हणाला की नाही माझं चुकलं दादा. काय ज्यावेळेस तुम्हाला ते भिकारी म्हणले त्यावेळेस तुम्ही काही रिॲक्ट झाला नाही? नाही, मला म्हणजे व्यक्त होण्याचं ते वय पण नव्हतं, कारण समाजातला अनुभव नव्हता. काय बोलावं लागतं त्यावेळेस चिड पण येत नव्हती आणि वाईट पण वाटायचं, पण ते आतल्या. असे अनुभव परत येत गेले का? बऱ्याच झाले. बऱ्याच झाले. अक्षरशः तुम्हाला सांगतो, एखाद्या व्यक्तीला मी भेटायला जेव्हा गेलो तेव्हा तो पुढचा प्रसंग होईल पण तरी सुद्धा सांगतो. एक नामांकित शिक्षण संस्था आहे. मी मुद्दाम नाव टाळतो कारण काय आहे, समाजामध्ये एक गोष्ट आहे, तुम्हाला त्रास कुणाचा कितीही होऊ द्या पण त्यांचं नाव काढलं की त्यांची बदनामी होते आणि मग त्याचे आवाज उठतात. त्यापेक्षा त्या वादामध्ये आपल्याला पडायचं नाही. आपण मी जगतोय, हे जगणं जे आहे हे सकारात्मकतेचं आहे, त्याच्यामुळं मी वादात कधी पडत नाही. पण एक सांगतो, एका संस्थेत मी गेलो होतो. मला मुख्याध्यापक आले नाही म्हणून बसवलं. व्याख्यान द्यायचं होतं मला तिथे. बसवलं. मुख्याध्यापक आले. साधारण पाऊण तास झाला तरी ते माझ्याकडे काही बघेनात. तुम्ही केबिनमध्ये बसला होता? केबिनमध्ये बसलो होतो. क्लर्कने 2दा-3दा सांगितलं तरी ते गप्पच. क्लर्क नंतर म्हटला सर अहो तो माणूस किती वेळ झालं बसलाय. बसला म्हणून काय झालं, बसेल आणि निघून जाईल. मग असं का हो सर. अहो कुणी पण येणार आणि आपल्याला मला अमुक दे मला तमुक दे म्हटल्याने आपण कसं काय द्यायचं त्याला. वैराग जवळ एक संस्था आहे, वैरागमध्येच. त्या संस्थेत पण मी असाच गेलो. त्या मॅडम तर अक्षरशः मला हाकलून देण्यासाठी दोघा शिपायांना त्यांनी पाठवलं होतं. एका मुख्याध्यापकाने तर कुत्रं अंगावर सोडलं होतं. हे असे अनुभव आहेत. पण हे नकारात्मकतेचे जरी अनुभव असले तरी सकारात्मकतेचे काही बरेच चांगले अनुभव आहेत. की वेताळवाडीला एक संस्था आहे, त्या संस्थेमध्ये मी जेव्हा गेलो, मला व्याख्यान द्या, भाषण करायचं आहे, मला मानधन वगैरे द्या तुम्ही. परीक्षेसाठी आता पेपर चालू करा एवढंच वाक्य बाकी राहिलं होतं त्या लोकांचं. मी असं म्हणाल्याबरोबर त्या तिथल्या शिक्षकांनी सांगितलं पेपर आपण दुपारीही घेऊ पण या माणसाला आधी व्याख्यान देऊ द्या आणि पुढे जाऊ द्या. नाही, पण जेव्हा तुम्हाला असे निगेटिव्ह प्रसंग यायचे, कोण कुत्रा अंगावर सोडायचं, कोण हाकलून लावायचं, तेव्हापासून हे चांगले अनुभव येऊपर्यंत हा जो काय मधला काळ आहे, आज असं घडलंय, आज आपल्याला कोणतरी अपमान केलाय आपला, मग तो उद्याचा दिवस उगवल्यानंतर परत दुसऱ्या शाळेवर जायचं धाडस कसं व्हायचं, ती पॉझिटिव्हिटी कुठून यायची तुमच्याकडे? खरं सांगू सर, ज्याला पर्याय नसतो ना, चॉईसच नसतो पुढे. कारण उद्या जर मी गेलो नाही तर संध्याकाळची चूल माझी भागणार नाही. मी झाडबुके महाविद्यालयामध्ये माझी जेव्हा संस्था तिथली सर्व्हिस संपली माझी, आणि ती संपली, खरं तर चुकीचं झालं, परंतु खरं सांगतो चांगलं झालं. कारण मी सबंध महाराष्ट्रात फिरलो त्यामुळे, आणि वेगवेगळे अनुभव आले मला. नाहीतर आज कुठली तरी व्याधी जडली असती, ब्लड शुगर झाला असता, शुगर झाली असती, ब्लड प्रेशर आलं असतं, काहीतरी झालं असतं. कारण पैसा आल्यावर माणसाला बरेच काय मित्र येतात बरेच. तर तसं काहीतरी झालं असतं, पण मला तसं झालं नाही. मला लढायला पूर्ण
ह्या जगाचं अंगण मोकळं झालं, रणांगण मोकळं झालं. त्यामुळे मी लढू शकलो आणि पुन्हा पुन्हा पडायचो, पुन्हा 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 उभा राहायचो. आणि ही शक्ती कुठून यायची? ही आतूनच यायची. तुम्हाला खरं सांगतो सर, तुम्हाला पराभूत करू शकतं तुमचं मन. तुम्हाला जिंकून देऊ शकतं तुमचंच मन. विजयी करू शकतं आपलंच मन. म्हणजे जे काय आहे ना, हे तुम्ही बी पॉझिटिव्ह. हे जर झालं तरच आपण पुढे जाऊ शकतो. मी आज अंध असताना सकारात्मकता माझ्यामध्ये का आली? अहो, मी रडत बसलो असतो तर हा कॅमेरा माझ्या पुढे आला असता का? मी तेव्हाच ठरवलेलं आहे, आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे. अरे रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे. आणि म्हणून मी लढू शकलो. पुन्हा 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 पुन्हा. आजही माझे अपमान होतात. आज होत नाहीत असं नाही, आजही होतात. पण मी मानत नाही त्या गोष्टीला. झालं तेवढ्यापुरतं. हा मात्र एवढं झालं बरं का, की माझी दुसरी मिसेस आल्यापासून मी जे पूर्वी पेटून उठायचो, एखाद्याला अपमान केल्यानंतर मी पेटून उठायचो, पण दुसऱ्या मिसेसने मला पेटायचं बंद केलं, कमी केलं. निग्लेक्ट करायची, कुठलीही गोष्ट सोडून द्यायची, हा गुण तिच्याकडून मी शिकलो. दुसरी मिसेस म्हणजे पहिली मिसेस पण होती का? होय. माझ्या आयुष्यामध्ये माझे 2 विवाह झालेले आहेत. आणि पहिला विवाह झाला होता 2005ला. काही चुकीच्या गोष्टी त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये आल्याने ती व्यक्ती आम्हाला सोडून गेली आणि आम्ही कोर्टामध्ये रीतसर घटस्फोट वगैरे घेतला आणि दुसरं लग्न परत केलं. पहिल्या मिसेसपासून मला एक मुलगा आहे. त्याचं नाव मिहीर आहे. तो आता आदर्श पब्लिक स्कूल कुर्डुवाडी इथं 8वीमध्ये शिकतो. आणि दुसऱ्या मिसेसपासून एक मुलगी आहे मला छोटी 3 वर्षाची. ती नर्सरीमध्ये त्याच शाळेमध्ये शिकते. तुम्हाला म्हणजे सुरुवातीला असं कधी वाटलं की मी दुसऱ्यांना भाषण देऊ शकतो किंवा दुसऱ्यांना मोटिवेट करू शकतो, हे मनातून कधी आलं तुम्हाला? खरं सांगू, मला असं कधी वाटलंच नाही. फक्त एवढं वाटलं, मला भाकरी कमवायची आहे. आणि भाकरी जर कमवायची असेल तर लोकांना काहीतरी वेगळं दिलं पाहिजे. मग काय दिलं पाहिजे? तर बार्शीमध्ये तेव्हा 2006 साली शिक्षकांचे ट्रेनिंग चालू होते. आणि मला आजही आठवतं, मुंडे नावाचे तिथं गटशिक्षण अधिकारी होते. त्यांना एका फोनवर बोललो, की "सर, मला व्याख्यानाला संधी मिळेल का?" "अहो, मिळेल की सर," म्हटले, "या." हा माणूस आज कुठे आहे मला माहीत नाही. कदाचित ते रिटायर झालेले असतील. पण त्या मुंडे साहेबांनी माझा आत्मविश्वास वाढवला. आणि तिथून म्हणजे मी भाषण दिलं आणि मग लोकं मला म्हणायला लागले, "अरे वाह! छान बोलताय तुम्ही." 10 मिनिटाचं फक्त बोलायचो. मी 2-4 कविता त्याच्यात हाणायचो. 5 मिनिटं निघून जातील. आणि मग हळू-हळू लक्षात आलं, मला राजेश चव्हाण नावाचे एक प्रयोगशील व्याख्याते भेटले. आणि त्यांनी मला सांगितले बोलायचं कसं. त्यांची एक कॅसेट दिली. मग माझ्या लक्षात आलं, की आत्मविश्वासावर बोललं पाहिजे, मग संयमावर बोललं पाहिजे, मग म्हणजे लोकांना काय पाहिजे. आणि ते माझ्याकडून गेलं ना, लोकांना रिॲक्ट होईल. मी आजही सांगतो, गणेश सर, मी आजही सांगतो लोकांना, अनेक लोक आज आत्महत्या करतायत, नैराश्याच्या गर्तेत आहेत. मोबाईल दिला नाही म्हणून आत्महत्या करतायत. अनेक जण हिने हो म्हटलं नाही, तिने हसली नाही म्हणून आत्महत्या करतायत. किंवा कुणाला आजार झाला म्हणून आत्महत्या करतायत. कारणं काहीही असोत. पण मी सगळ्यांना एक आवाहन करेन, अरे 2 डोळे नसणारा संजय बैरागी जर सन्मानाने आणि आत्मविश्वासाने जगू शकत असेल, एकदा संसार मोडला तरी पुन्हा तो व्यवस्थित उभा करत असेल, तुम्हाला काय झालं? सगळे अवयव आहेत, सगळं व्यवस्थित आहेत. मग मानसिकरित्या तुम्ही जे काही अपंग झालेले आहात, ते मानसिक अपंगत्व सोडून द्या आणि ताठपणाने जगायला शिका. ताठमानेने जगायला शिका. हां, यात प्रॉब्लेम होतो. ताठमानेने जगणारी माणसं समाजामध्ये चालत नाहीत. नाही चालली तर नाही चालली. जिथं चालत नाही तिथं तो रस्ता बदला ना. तो रस्ता बदला, दुसरा रस्ता धरा. असं काय की मला पंढरपूरला जायचं आहे, मी शेटपळ मार्गे जाऊ शकतो असं काही नाही. मी मोहोळ मार्गे पण जाऊ शकतो.
हां, म्हणजे मार्ग बदलू शकतो. हो, लांबून होतील, जरा प्रवास लांबेल, अहो हरकत नाही. पण याचा अर्थ जेवढं आयुष्य मिळालंय, तेवढं मी जगलो ना आनंदाने, हे महत्त्वाचं आहे ना. आता तुम्ही बोलताना बोलला की माझ्या स्वभावात बरेचसे बदल माझ्या दुसऱ्या बायकोनं केलेले आहेत म्हणजे तुमच्या. आणि तुम्ही बोलता बोलता असं बोलला की आता समाजात जर आपण एकंदरीत बघितलं तर घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय. तरुण तरुणीचं पटत नाही, लग्न झालं की 2-3 महिन्यात भांडणं होतात. घटस्फोटाचं प्रमाण कौटुंबिक न्यायालयात तर ते कंटिन्यू असतात. कसं काय सांगाल ह्यांना की कशा पद्धतीनं तुम्ही दोघांदा असून सुद्धा एवढा सुखी संसार करताय? आम्ही जेव्हा आलतो तेव्हा तुमची 2 टुंबाज मुलं आहेत. सगळे व्यवस्थित चाललंय, हसून खेळून असता. पण बऱ्याच कुटुंबात सगळं ठणठणीत असतंय, पैसा बक्कळ असतो, मात्र त्यांच्या घरात वादविवाद असतात. तुम्ही कसं हे शक्य केलं? काय गमक काय ह्या सुखी संसारात तुमच्या? सांगतो तुम्हाला मी. कसं आहे, पहिली गोष्ट आपण समाजावर बोलूया, मग माझ्यावरती येतो. हं. समाजामध्ये तिचं ह्याच्यावर, ह्याचं तिच्यावर प्रेम बसतं. हं. अहो हे 3-4 महिन्यात तर लग्न करतात. हं, हं, काय? आणि ह्याला प्रेम म्हणताय तुम्ही? आणि प्रेम झालं, लग्न झालं, हं. 6व्या महिन्यात घटस्फोटला अर्ज. हं, हं. हं. ते मध्ये एक बिहारमधलं एक उदाहरण होतं. एका मंत्र्याच्या त्याच्या बायकोने लगेचच हे असं नाही. अहो, प्रेम ह्या शब्दाचा अर्थ कळतो का? कळला का? प्रेम कशाला म्हणतात? हं? प्रेमासाठी त्याग देत करता आला पाहिजे. ती मला मिळालीच पाहिजे असं नाही. ती नाही मिळाली तरी हरकत नाही, पण ती जिथे असेल तिथे सुखी असावी. ही भावना बदललेली आहे आज. आपण काय मला तिने हे दिलं पाहिजे, मला तिने वेळ दिला पाहिजे, मला त्याने वेळ दिला पाहिजे आणि आपण त्यांच्यासाठी काय करतोय? आपण देतोय का वेळ? आज दोघं जण गाडीमध्ये बसतात सर. फोर व्हीलर आहे त्यांच्याकडे. हं, हं. हा ह्याच्या WhatsAppवर, ती त्याच्या WhatsApp एकमेकांशी बोलत सुद्धा नाहीत. बोलत सुद्धा नाहीत. अरे वेळच देत नाही तुम्ही आणि झाली चर्चा तर काय? त्या अमुक मधला तो तिला भेटला का? हं. आणि ही त्याला भेटली. अरे तुमचं बोला ना. हं, हं. तुझं ऑफिसमध्ये गेल्यावर काय झालं? कोण बोललं? काय बोललं? कसं बोललं? किंवा तुला काय आपली मुलं कशी आहेत? ह्याच्यावर बोलूया आणि सगळं सांगू का? आज आपल्या घरामध्ये आपण काय म्हणजे शाहू फुले आंबेडकर यांचे फोटो लावतो हं. का आपल्या घरामध्ये कुणाचे फोटो लावतो? ह्यावर बरंच अवलंबून असतं. हे बघा मी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचाच आहे. पण याचा अर्थ जर एखादा दुसऱ्या अध्यात्मातला विचार जर असेल, ओम या शब्दाने उच्चाराने जर माझ्या रक्ताभिसरण माझं व्यवस्थित होत असेल, तर मी तो ओम शब्द जपलाच पाहिजे हो. बरोबर. काय जिथं चांगलं आहे ना, ते घेतलंच पाहिजे. आता मी पाहिलं फसवेगिरी चाललेली आहे. तुम्ही जे म्हणता ना हं. समाजामध्ये लपवालपी म्हणजे हिचा फोन त्याने बघायचा नाही, तिचा फोन याने बघायचा नाही. बघितले तर भांडणं सुरू होतात. हं. लपवालपी करू नका. आणि आमच्यामध्ये तुम्ही माझ्या कुटुंबाचं गमक विचारलं. माझ्या घरामध्ये आर्थिक व्यवहार आजही माझ्याच हातात आहेत. हं. परंतु हं. 1 रुपया जरी खर्चला तरी मी माझ्या मिसेसला सांगतो की अमक्या अमक्या ठिकाणी तो रुपया गेलेला आहे. हं, हं, हं. काय? आणि दुसरी गोष्ट, जे माझ्या आयुष्यात जे काही पाठीमागे घडलेलं आहे, आज घडतंय. आज माझ्या मैत्रिणी खूप आहेत. हं. माझी एक मैत्रीण नुसरत खान आहे. ती दुबईमध्ये राहते हं, हं, हं. आणि ती मला मदत करते अधूनमधून. पण त्या नुसरत खानबद्दल माझ्या मिसेसच्या डोक्यात कधीही गैर येणार नाही. एवढा विश्वास द्यावा लागतो. विश्वासाचं वातावरण निर्माण करावं लागतं. मगच आनंदाचं वातावरण आपल्या घरामध्ये राहतं. विश्वास पाहिजे. तर हे सगळं ह्या संदर्भात झालं. मात्र तुम्ही पुस्तकं पण लिहिलीत. हो. 3 चारोळी संग्रह आहेत, एक संपादित आहे. हे कविता लिखाण कधीपासून सुरू झालं होतं? पहिली कविता काय लिहिली होती आठवते का? आता पहिली कविता काय आठवत नाही. नाही म्हणजे लिहायला विषय काय होता किंवा हे सुरू केव्हा झाला कवितेचा प्रवास? मला वाटतं मी 7वीत असेन. त्यावेळी माझ्या एका मित्राला मी पत्र लिहित होतो हं. आणि त्यामध्ये एक वाक्य आलं की विसरलास वाटतं मित्रा तू आपल्या मैत्रीला. असं काहीतरी तेव्हा सुरू झालं हं. आणि त्याचा प्रवास आज हं. मला कविता जास्त या 3-4 कविता संग्रह मी लिहिली. हं. एक मानदेशी जनसेवक नावाचं पुस्तक भाई जगन्नाथराव लिगाडे. हं. हं. हे पुस्तक जे आहे ना, हं.
तर या पुस्तकाबद्दल मला बोलायचं आहे, पण त्याच्या आधी मी सांगेन कविता चारोळ्या वगैरे ह्या लिहिणं काय म्हणजे फारसं हे नाही, पण लिहिलं मी ते आणि का लिहिलं सांगतो. चारोळ्या लिहिल्या किंवा सीडी काढली मी झेप घेणारच या विषयाची. माझ्या कार्यक्रमाचं नाव असायचं मी झेप घेणारच. झेप कशी असते? शून्यातून असते, बरोबर. काहीही नसतं त्याला झेप म्हणतात. आणि हे सगळं मी लिहिलं का? मी व्याख्यानाला गेल्यावर, मी भाषणाला गेल्यावर लोक मला 100-200 रुपये द्यायचे. तेवढ्यात माझा संसार भागत नव्हता हो. मग मी म्हटलं काय करता येईल, तर मग मी पुस्तकं लिहायचो आणि मीच विक्री करायचो. मी साधारणपणे 40,000 ते 50,000 पुस्तकं महाराष्ट्रात विकली स्वतः लिहिली. त्याचं रेकॉर्ड वगैरे कुठंही नाही, पण मी विकली. अशीच छापून घ्यायचो, विकायचो. आणि मानदेशी जनसेवक हे पुस्तक असंच काय झालं की मी सुतगिरणी, सांगोला सुतगिरणी जी आहे तिथं लिगाडे सांग तिथं म्हणजे ते आता डॉक्टर माळी कोणतरी ते चेअरमन आहेत, तर तिथं मी गेलो व्याख्यानासाठी. मग बोलता बोलता विषय निघाला. ते म्हणाले की आमच्या दादांवर पुस्तक लिहिता का? म्हटलं लिहीन. एक 2-3 महिने तिथे राहिलो मी सुतगिरणीवरती आणि पुस्तक लिहिलं. त्यांचे बरेच डिमांड आले पुढचे. पण कसं असतं माहिती आहे का, मला खूप काम केलं असतं त्यांच्यासोबत मी, पण नुसतं काम करून घेऊन चालत नाही, तर भाकरीचीही सोय केली गेली पाहिजे. ती त्यांच्याकडून झाली नाही, त्यामुळं मी ते काम सोडलं. नंतर अजून भविष्यात काय लिखाणाचा भविष्यात काय अजून आम्हाला वाचायला मिळणार आहे? भविष्यामध्ये खरं तर मी कविता लिहितो त्या माझ्या अंधत्वावर, अंधारमय जीवन जे आहे याच्यावर लिहितो. खरं तर कसं आहे, मी ज्वलंत लिहिणारा माणूस आहे. मी म्हणजे असं काही मी शीघ्र कवी अजिबात नाही. मला जो विषय भावेल त्याच विषयावर मी लिहितो. माझ्या एक दोन कविता मी वाचून दाखवेन, परंतु भविष्यामध्ये माझं आत्मकथन मला लिहायचं आहे. हा विचार बऱ्याच दिवसापासून डोक्यात आहे, पण समाधी लागत नाही त्यासाठी. पण लागेल अशी अपेक्षा आहे. नक्कीच त्याच्यामधून हे होणार. पण सर एक सांगतो, मला एक आठवला विषय म्हणून सांगतो की 2011 साली मी असंच एका व्याख्यानावरून परतत होतो. रात्री 10 वाजले होते आणि 10 वाजल्यानंतर एक ॲक्सिडेंट झाला छोटा माझा. तुमचा? हो. त्यामध्ये माझा पाय मोडला, म्हणजे हाड चुरा झालं पूर्ण मांडीचं. तो जो भाग म्हणजे पूर्ण झालं म्हणजे सगळं नाही, पण इथं जिथं मोडला तिथे ते चुरा झालं पूर्ण. आणि मग ॲडमिट वगैरे केलं. डॉक्टरांनी सांगितलं 1 वर्ष 1.5 वर्ष लागेल तुम्हाला, 2-3 ऑपरेशन करावी लागतील. माझं एकच ऑपरेशन केलं आणि 2.5-3 महिन्याच्या आत मी उभा राहिलो. डॉक्टरांना आश्चर्य वाटलं, हे असं कसं शक्य झालं. मी म्हटलं सर तसं नाही, मी 1.5 वर्ष झोपून राहून माझं कुटुंब चालणार नाही, संसार भागणार नाही माझा. त्यासाठी मला उभा राहिलाच पाहिजे. म्हणून 2.5-3 महिन्यांच्या आत मी उभा राहिलो. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य काय, मी खूप मोठं भव्य दिव्य केलं असं सांगायचं नाही मला. पण जर आधार असेल माणसाला, तर त्याला कुबड्या असतील थोडक्यात, तर तो माणूस पंगू होतो. पण ज्याला कुबड्या नसतील, आधार नसेल, तो रांगत रांगत सरपटत का होईना पण चालतोच. आणि त्याने चाललंच पाहिजे. आणि मला वाटतं मगाशी तुम्ही प्रश्न विचारला होता की भावी आयुष्यात कुठलं पुस्तक येईल, तर झुंज अंधाराशी नावाचं माझं आत्मकथन येईल काही कालावधीनंतर. आणि मला वाटतं लोकांनी ते वाचावं. कारण एवढं आहे की तुम्ही ऊर्जा घ्यावी आणि त्यासाठी ते वाचावं. खरं तर सर, इथं जर तुमची पुस्तक बघितलं, तुमचं लिखाण बघितलं किंवा तुमचं बोलणं बघितलं, तर हे कुठल्याही प्राध्यापकाला लाज वाटेल असं आहे. मात्र एवढं सगळं असताना, MA मराठी सेट असताना, आपण जगण्यासाठी हे लिहिलंच पाहिजे, व्याख्यानं द्यायला गेलं पाहिजे किंवा इतर व्यवसाय केले पाहिजे. मग प्राध्यापक पेशा का स्वीकारला नाही किंवा काय नक्की काय अडचणी आल्या? कारण एवढा चांगला जर प्राध्यापक काही मुलांना मिळाला असतं, तर अशा मुलांचं खरं तर भविष्यामध्ये खूप चांगलं भविष्य झालं असतं. का प्राध्यापक पद का नाही, किंवा मग कशा पद्धतीच्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अडचणी येत गेल्या? काय झालं सर, मी शरदचंद्र पवार महाविद्यालय सोलापूर
सेट पास झाल्याबरोबर तिथं गेलो. अनिल बारबोले नावाचे आज तिथं प्राचार्य, ते आता प्राचार्य आहेत की नाही मला माहीत नाही, पण ते शिवाजी नाईट कॉलेजचे प्राचार्य आहेत. आणि त्या माणसाकडे गेलो. त्या माणसाने मला, त्यांचं कायम स्वरूपी विनाअनुदानित कॉलेज होतं, तिथं त्यांनी मला लगेच घेतलं. पण ते महिन्यात 2003 साली मला महिन्याला 500 रुपये द्यायचे. मी त्याच्यावर 1 वर्ष त्यांच्याकडे केलं. नंतर झाडबुकेला आलो बार्शीला. तिथे साधारणपणे 2004 ते 2007 पर्यंत मी माझी सेवा दिली तासिका तत्त्वावर. आणि मग त्यांनी मला घेतो असं सांगून सुद्धा काय प्रॉब्लेम, कुठं पाल चुकली मला माहीत नाही, पण त्यांनी मला घेतलं नाही. आणि इथंच माझ्या आयुष्याला टर्निंग पॉईंट बसला. कसा वळण का बसलं, तर मला असं वाटलं की जिथं आपण शिकवलं आहे, ज्यांना आपला विश्वास आहे, त्या माणसांनी जर आपल्याला घेतलं नाही, आणि हा विषय पूर्णपणे चुकीचा आहे. कारण त्यांनी घेतल्यानंतर संस्था बाकीच्या कशा घेतील का, तर ते सगळं आर्थिक राजकारण आहे. प्राध्यापकाला घ्यायचं म्हणजे आर्थिक राजकारण आहे. आता त्याच्यावर मी काय फारसं बोलणार नाही, कारण समाजाला सगळ्यांनाच माहिती आहे, मी काही बोललो नाही बोललो तरी सगळ्यांनाच माहिती आहे किती लाख दिल्यानंतर प्राध्यापक होता येतं, आणि तेवढे लाख माझ्याकडे नव्हते. साधं उत्तर आहे. त्याच्यामुळं मला जगण्याचे मार्ग शोधावे लागले. मला माझा शिक्षकी पेशा सोडायचा नव्हता. म्हणजे एक चांगला प्राध्यापक मिळाला असता असं तुम्ही म्हणालात, पण मी आज मोजू शकत नाही, कारण माझे साधारण 5,000च्या आसपास व्याख्यानं झालीत. एका व्याख्यानाला कमीत कमी 200 काहींना 10,000 होते, पण कमीत कमी 200 जरी विद्यार्थी पकडले तरी आज 5,000चे किती झाले विचार करा. म्हणजे कसं आहे, जरी समजा मी एका बंदिस्त वर्गामध्ये शिकवू शकलो नाही, तरी मोकळ्या आकाशात लोकांना शिकवतच राहिलो मी. आजही माझ्याकडे लोक येतात. पण ह्या व्यवस्थेकडे कसं बघताय, जी व्यवस्था चुकीची आहे, पूर्णपणे चुकीची आहे. खरं तर काय माहिती आहे का, एक तुम्हाला सांगतो, ज्याच्याकडं जे असतं ना, ते विकण्यासाठी त्याला ॲडव्हर्टाईज करावी लागते. हा समाजाचा आता ठरलेला प्रकार आहे. पण ठीक आहे, पण समाजाची जी व्यवस्था आहे शासनाची, शासन हात वर करतं, आणि मग शासनाने हात वर केले की बाकीचे पण प्रॉब्लेम तयार होतात. आणि आजही 2016ला जो कायदा झाला आहे अपंगांचा सुधारित, त्या कायद्याची अंमलबजावणी आजही तितक्याशा प्रमाणामध्ये नाही. आजही नाही. म्हणजे विचार करा, एखादी गोष्ट, आता उदाहरणार्थ एकच उदाहरण सांगतो तुम्हाला. आता UDID कार्ड आलेलं आहे. हे या UDID कार्डवरती STचं तिकीट अपंग लोकांना द्यावं, दिव्यांगांना द्यावं, असा एक नियम आला. मग त्याच्यामध्ये ते काय म्हणाले, म्हणजे हे कार्ड का आलं, तर छोटं आहे, पास वेगळा काढायची गरज नाही. मग म्हणाले, जर एखाद्या टोटली ब्लाइंडसोबत माणूस असेल, गाईड असेल, तर त्याला 50% सवलत द्यायची. मग ती कशी द्यायची, त्यासाठी पण नियम आले. 65% जर तो अपंग असेल तर त्याला UDID कार्डवरच द्यावं. पण कंडक्टर लोक देत नाहीत, वाद घालतात. हा GR आम्हाला माहीत नाही म्हणतात, आणि आम्ही वाचत बसत नाही. म्हणजे काय, कायदा राबवताना तुम्ही त्या कंडक्टरला साक्षर करणं गरजेचं आहे. बरोबर. काय, त्या कंडक्टरबद्दल माझी तक्रार नाही, बरोबर. व्यवस्थेबद्दल माझी तक्रार. तुम्ही त्या कंडक्टरचं प्रशिक्षण का घेत नाही, त्याला माहिती व्यवस्थित का देत नाही. आज जर कंट्रोलर समोर तुम्ही गेलात तर तो आम्हाला सांगतच नाही गाडी किती वाजता येते. मग त्या कंट्रोलरचं मानसिक पुनर्वसन झालं पाहिजे ना, त्याला शिकवलं गेलं पाहिजे, प्रशिक्षण पाहिजे. तो अंध अपंग आल्यावर कसं बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे. म्हणजे व्यवस्था कुठंतरी बदलली पाहिजे, कायदा कुठंतरी राबवला गेला पाहिजे. कायदा बदलून नाही चालणार, फक्त तो राबवला गेला पाहिजे सक्षम रीतीने कायदा राबवला गेला पाहिजे. हे सगळं बरोबर आहे. तुम्ही मध्यम बोलता मगाशी म्हणला की बऱ्याच वेळा अशा अपमानास्पद घटना घडल्या, पण मी परत त्यातनं पॉझिटिव्ह घेतलं. अशी आयुष्यातली एखादी घटना आहे का की ज्यावेळेस फार वाईट वाटलं होतं, सगळ्यात वाईट वाटलं होतं, अशी एखादी कोणती गोष्ट आहे की त्यावेळेस फार वाईट वाटलं की आपल्याला अंधत्व आहे या गोष्टीचं सगळ्यात जास्त वाईट वाटलेली घटना? आजही कसं आहे, वाईट तर बऱ्याच गोष्टी खूप आहेत माझ्याकडे, वाईट प्रसंग आहेत. पण तुम्हाला 1-2 प्रसंग सांगेन मी. बिगवनला एक शाळा आहे,
त्या शाळेमध्ये मी गेलो. मधली सुट्टी झालेली होती आणि ते सगळा प्रसंग सांगत नाही बसणार मी तुम्हाला, कारण वेळ जाईल त्याच्यामध्ये. परंतु एक सांगतो, तिथल्या विद्यार्थ्यांनी एखाद्या माकड आल्यानंतर जो काही मुलं करतात, माकड चेष्टा म्हणतो आपण त्याला, तशा चेष्टा माझ्यासोबत केल्या तिथे. भयानक तिथले विद्यार्थी वागले आणि स्टाफ रूममध्ये काही शिक्षक तिथं उभा राहून पाहत होते. तरीसुद्धा त्या शिक्षकांनी अडवलं नाही. अक्षरशः त्या पोरांनी मला दगडं मारून पाठवलं आणि त्यावेळेस वाटलं, अरे आपण अंध नसतो तर ह्यांना एका चापटीत हे केलं असतं. म्हणजे एक माणसात कसं ज्वाला येतेच हो, ज्वाला येतेच. कारण कसं माहिती आहे का, जेव्हा तुम्हाला समोरचा माणूस इतका नगण्य समजतो. आणि मला सगळ्यात आणखी एका प्रसंगात वाईट वाटलं होतं. मी देवेंद्र फडणवीस साहेब तेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यांच्यासोबत माझ्या प्रकल्पासाठी लोकशाही दिनाला मी प्रश्न टाकलेला होता. तेव्हा मी पुण्याच्या कलेक्टर ऑफिसमध्ये त्या प्रांगणात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हॉल कुठं आहे हे विचारत होतो. हा माझा छोटा मुलगा, त्यावेळेस छोटा होता खूप, 2015ची गोष्ट आहे ती, 16-15ची, मिहीर. तर तो आम्ही असं विचारत होतो. आम्हाला एकदा सांगायचे इकडं आहे, तिथं गेले की म्हणायचे जरा बसा इथे, नंतर म्हणायचे तिकडं आहे. असं त्यांनी जवळजवळ मला 1.5 तास फिरवलं, 1.5 तास फिरवलं. आणि त्यानंतर मग मी एका तुमच्यासारख्या चांगल्या माणसाला, तिथल्या पत्रकार माणसाला बोलावलं. त्याला म्हटलं, बाबा असं असं आहे. त्याने मला त्याच्या कॉन्फरन्सिंग हॉलमध्ये नेऊन सोडलं आणि मग तेव्हा सौरभराव होते कलेक्टर. मग आधीच त्या MIDCचा अधिकारी तिथं पोहोचलेला होता. त्याने माझ्या विरुद्ध बरेच काय गोष्टी सांगितल्या होत्या. कलेक्टर साहेबांनी माझं मत ऐकलं आणि ऐकल्यावर मला एकच प्रश्न विचारला, तुम्हाला आजची लोकशाही दिनाची मीटिंग आहे, कॉन्फरन्सिंग आहे, हे कसं कळलं? कॉन्फरन्स आहे कसं कळलं? माझ्याकडे तेव्हा साधा मोबाईल होता, त्यात कॉल रेकॉर्डिंग होतं. ते रेकॉर्डिंग काढलं आणि मी त्यांना दाखवलं की संयुक्त सचिवांचा मला मंत्रालयातून फोन आलेला होता. अक्षरशः तुम्हाला सांगतो, वाईट तर वाटलं सुरुवातीला, पण समाधान इतकं वाटलं. कलेक्टर साहेब म्हटले उठा. मला वाटलं हा माणूस आता उठवून हाकलून देतोय की काय आपल्याला, म्हणून मी भांडणाच्या तिरीमिरीतच उठलो. त्यांनी हाताला धरलं आणि स्वतःच्या खुर्ची शेजारी बसवलं मला. मला म्हणाले, भैया आप बोलिए, मैं आपके साथ हूँ. आणि अक्षरशः माझी बाजू त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांसमोर मांडली. मी त्यामध्ये यशस्वी झालो. साहेबांनी सुद्धा 2 मिनिटं फक्त वेळ होता फडणवीस साहेबांसाठी. साहेबांनी माझ्या प्रश्नाला 2च मिनिटं वेळ दिला होता, पण फडणवीस साहेब जवळजवळ 12 मिनिटे माझ्याशी बोलत होते. म्हणजे तो माझ्या कदाचित वाणीचा परिणाम असू शकेल. माझ्याकडे भांडवल एकच आहे भैया, ते म्हणजे माझे शब्द. माझ्याकडे काही नाही बाकीचं. माझा संसार आज तुम्ही पाहिला साधा आहे. सगळं माझं घर साधं आहे, घरकुलामध्ये मिळालेलं आहे. सगळं साधं आहे. मला घरसुद्धा म्हणजे माझी गरज आहे संडास बाथरूमची, पण ती सुद्धा गरज व्यवस्थितरित्या मी भाड्यानं संडास घेतलेला आहे. म्हणजे संडास बाथरूम भाड्याने घेतले तुम्ही? येस. ह्या खेडेगावामध्ये राहून सुद्धा? हो. ग्रामपंचायत मधून तुम्हाला संडास बाथरूम पण मिळालं नाही? नाही, घरकुलामध्ये तेव्हा बांधलं गेलं नव्हतं. तो जरा थोडंसं आता होत नाही का ते? जुन्या घरकुलामध्ये होतं. ते त्यांनी करावं अशी अपेक्षा होती, केलं नाही या लोकांनी. तो प्रॉब्लेम आपला आहे. खरी मोठी अडचण आहे बरं का. म्हणजे ग्रामपंचायतीचा जो निधी असतो तो अपंग आणि अशा लोकांना, निराधार लोकांसाठी तो वापरला जातो. आता घरकुलाबरोबर शौचालय यायलाच पाहिजे, ते बांधायलाच पाहिजे. पण त्यावेळेस 2 खोल्या बांधल्या, 1 खोली बांधण्याच्या ऐवजी. त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम झाला. परंतु आहे काय माहितीये का, संडास असून सुद्धा आपला फोकस तिकडे नाही करायचं. संडास विषय तो नाही सर, की घरं भाडे नसतात, पण आजही घरात टॉयलेट असून उघड्यावर जाणारे लोक असताना तुम्ही भाड्याने ते घेताय, हे खास विशेष आहे. मला तेच सांगायचंय. लोक बाहेर जातात, रांगेत बसतात, पण आपल्याला कसं आहे माहितीये का, समाजामध्ये
जेव्हा आपण एक ठरवलेलं आहे की आपण असं वागायचं, मग तसंच वागलं गेलं पाहिजे. काय होतंय त्याला म्हणजे आपण जसं वागायला पाहिजे, ठरवलेलं आहे, तसंच वागलं तरच मग काहीतरी आदर्श निर्माण होतो आणि आपल्यालाही बरं समाधान वाटतं ना. आपण जगतो कशासाठी? समाधानासाठी. लोकांनी काय घ्यावं जाऊ दे, त्यांनी घेतील न घेतील. पण मी जगतो कशासाठी? माझ्या समाधानासाठी, माझ्या कुटुंबाच्या समाधानासाठी, माझ्यावर प्रेम करणाऱ्या माणसांच्या समाधानासाठी. माणसं तुमच्यावर प्रेम करतात, काही लोक तिरस्कार करणारे असतील, काही लोक नाव ठेवणारे असतील, अपमान करणारे असतील, पण तुम्ही मगाशी बोलता बोलता सांगितलं की तुमचा मित्र परिवार सुद्धा मोठा आहे. मॅडम तुमच्या विद्यार्थिनी आहेत आणि तुम्ही मगाशी बोलता बोलता सांगितलं की तुमचे काही मित्रमैत्रिणी बाहेरच्या देशात सुद्धा आहे. तर हे माणसं जपून ठेवायची कला कशी काय तुमच्याकडे आहे? ती उपजतच आलेली असावी. आणि कशी जपून कशी ठेवायची माणसं? हल्ली कोण कोणाला एक शब्दानं बोललं तर लोक नाराज होतात. मग तुम्ही हे कसं टाळता लोक नाराज व्हायची? काय माहिती आहे का? हे बघा, माझं माणसं जपून ठेवण्याचं एक साधं तत्व आहे. हं. आपल्याला वाईट बोलून काय परिणाम होणार आहे? तो माणूस तुटणार आहे. हं. वाईट बोलून. हं. चांगलं बोललं त्याला तीच गोष्ट चांगल्या रीतीनं समजावून सांगूया ना. ही चुकली आहे तुझी. चूक तर दडवून ठेवायची नाही. पण त्याला समजावून सांगायचं, बाबा रे हे चुकलंय. मग तो नाही बोलणार काही दिवस. नाही बोलला तर चालेल, पण त्याला ती पटणार गोष्ट आणि तो नंतर फोन आपोआप करतो. काय समाजात हे बघा सर, तुम्हाला एक नक्की माहिती आहे आणि समाजातल्या सर्व लोकांना माहिती आहे. आपण जर समजा आंब्याची कोय लावली आणि गोड आंब्याची, चांगल्या रसाळ आंब्याची, हापूस आंब्याची, तर त्याला तेच फळ येणार. त्याला धामोके नाहीत येणार. आणि म्हणून तुम्ही काय पेरता हे महत्वाचं. आज आपण मला वेळच, अरे तू करतो काय? तू खूप बिझी आहे असं दाखवतो लोकांना आणि मोबाईलवरती, व्हॉट्सॲपवरती, यूट्यूबवरती इतका वेळ घालवतो. तो घालवणं गरजेचं आहे का? तू जरा थोडंसं समाजात ये, माणसात ये आणि माणसात येऊन माणसासारखं वागूया, म्हणजे मग ताणतणाव संपेल. हे फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सअपवर लोक वेळ घालवतात. तुम्ही काय वेळ घालवता का त्याच्यावर? व्हॉट्सॲपवर घालवतो की मी. कसं चालवता मग? व्हॉट्सॲप दाखवतो. अँड्रॉइड आहे का? अँड्रॉइड मोबाईल कधीपासून अँड्रॉइड वापरताय? मी 2017 पासून वापरतो. 2017 पासून. हं. आता ह्यावर तुम्ही कॉल लावल्यावर कसं लावता? मॅडमला फोन लावायचा म्हणलं तर तुमच्या विद्यार्थिनीला लावतो की. बघा जरा. नाही, दुसरा लावूया. हां, दुसरा लावा. ते तुम्ही मॅडमचा मोबाईल शूटिंगला आहे. दुसरा कोणा जर हे बघा, आता इथे नाव आहे. विलास अण्णा म्हणतो. हां, विलास अण्णा म्हणून नाव आहे. हे झालं, डबल टॅप केलं की आता इथं कॉल बटन आलं. त्याच्यावर डबल टच करायचं. तर डबल टच केलं की झालं, असा कॉल लागतो इथनं. लागला कॉल. केला कट मी. तुम्ही कट केला. आणि युट्यूब वगैरे बघता का नाही? युट्यूब पाहतो की. काय बघता युट्यूबला जास्त सगळ्यात? म्हणजे ऐकता काय? प्रेरणादायक, म्हणजे नितीन बानगोडे पाटलांची भाषणं वगैरे किंवा गणेश शिंदेचं भाषण असं, म्हणजे किंवा जोश टॉक मराठी जे आहे. जोश टॉक ऐकता तुम्ही? हो. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुम्ही दृष्टीहीन आहे, तुम्हाला दिसत नाही बऱ्यापैकी, आणि एक असा समज असतो कवी लोकांचा, साहित्यिकांचा किंवा सगळ्या चित्रकारांचा की तुम्ही समाजात जे बघता ते तुम्ही लिहिता, ते तुमच्या साहित्यात येतं, मात्र तुम्हाला तर काही दिसत नाही. कसं हे शक्य आहे? म्हणजे अशी कोणती एक कला आहे की जे काहीच जग न बघता सुद्धा तुम्ही जगाचं आकलन करता, ते लिहिता, ते कसं शक्य असतं? हे बघा, मला डोळे नाहीत, पण मला दृष्टी आहे ना, अंतर्दृष्टी आहे. आणि मी या अंतःकरणातल्या दृष्टीपासून समाजाचं अवलोकन करतो. आणि खरं सांगू का, माझे कान जे आहेत ना, हे माझी दृष्टी आहे. समाजात काय तुम्हाला सुद्धा कळणार नाही. तुम्ही दिसणारी माणसं ऐकण्यावर जास्त लक्ष देत नाही, कारण तुम्हाला दिसतं. बरोबर. आणि मग शेजारी काय घडलं हे फारसं लवकर, तुमच्यापेक्षा जास्त लवकर आमच्या लक्षात येतं. आणि म्हणून मला असं वाटतं, ज्याच्याकडं दृष्टी आहे, नुसती दिसणारी नाही बरं का, अंतःकरणातली दृष्टी ज्याच्याकडे आहे, तो लेखक काही होऊ शकतो, तो काही होऊ शकतो. पण एक काय असतं, एखादी गोष्ट आहे अमक्यानेच करायची. का करायची अमक्याने? तर त्याच्या पूर्वजांनी केली होती. हे आता बदलायला पाहिजे. कुठवर तेच ते आपण धरून बसणार आहोत की अमक्याने. आमचे गुलाब महाराज होते,
त्यांनी किती साहित्य लिहिलं. त्यावेळेस तर काहीच नव्हतं आतासारखं. आमचे सूरदास महाराज होते, दिसत नव्हतं. त्यांनी किती साहित्य निर्माण केलं. म्हणजे किंवा अहो एवढं कशाला, हे वाल्मिकी जे होते ना, ज्यांनी रामायण लिहिलं, ते सुद्धा दृष्टीहीन झाले होते. बरं, वि स खांडेकर आहेत. वि स खांडेकरांनी ययाती वगैरे ही पुस्तकं अंध झाल्यावर लिहिलेली आहेत. काय क्रौंचवध वगैरे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, कदाचित काय की वि स खांडेकरांच्या साहित्यामध्ये दृष्टीहीन माणसाच्या विषयी आलं नसेल, कारण त्यांनी पहिल्यापासून ते उपभोगलेलं नव्हतं. अंधांचं दुःख काय आहे ते काय. पण गोष्ट अशी आहे की ते तसे होते. पण आज मी जेव्हा लिहितो की काळोखाशी अजूनही माझा लढा अखंड आहे, उजाडताना पुन्हा आडवा तिमिरकडा सांड आहे, हे मी का लिहितो, तर मी पहिल्यापासून हे भोगलंय ना. हे पण तुम्ही बाहेर लिहिलंय तर, माझ्या प्रदेशात सूर्य असूनही नसल्यातच जमा आहे, अंधार पडदा दूर करणं हाच निर्धार ठाम आहे. प्रश्नच नाही. अहो जिथं काळोख आणि उजेड यांच्या मधला काळ असतो ना, संधी प्रकाशाचा, तो प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. त्याच्या प्रतीक्षेत हे बघा, शेवटी काय, काळोख हा निसर्गाचा बदल आहे, उजेड हा निसर्गाचा बदल आहे. पण काळोखातही उजेड निर्माण करता आला पाहिजे. आणि आज तुमचा याच्यावर विश्वास समाजाचा असेल नसेल, नसला तरी चालेल, पण मला जो काही अनुभव आला तो मी सांगतो. कधी कधी मी डोळे मिटवले तरी आता मी जर उजेडाकडे पाहिलं, जेवढा मला उजेड दिसतो याच्यापेक्षा 10 पटीने जास्त मी डोळे मिटवल्यावर कधी कधी मला प्रकाश जाणवतो. हे का जाणतं, माझ्या अंतःकरणामध्ये प्रकाश आहे. पूर्वीचे लोक साक्षात्कार जे म्हणायचे ते हाच साक्षात्कार आहे. सर मी मध्ये थोडंसं बोलू का. महाभारतातला जेव्हा आम्ही संजय पाहतो, वाचतो काय, तर तो धृतराष्ट्राला डोळे झाकून त्या रणांगणावर काय झालेलं आहे ते सांगत असतो. हे आम्ही वाचलंय महाभारतामध्ये. पण तुमच्याकडं बघून मला असं वाटतं, आज संपूर्ण जग ब्लॅक होलवर काम करतंय. कदाचित आज तुम्ही ब्लॅक होलचा तर अभ्यास करत नाहीत संजय बनून. नाही, तोच संजय पुन्हा. म्हणजे तुमच्या बोलण्यातून मला असं वाटायला लागलं की नाव ही संजय आहे आणि काळोखावर ते इतकं छान लिहितात काय की ब्लॅक होल ही संकल्पना पुन्हा निरीक्षण चालू वगैरे नाही ना. मला नेहमी एक वाटतं, माणसाने जर सकारात्मकतेने कुठल्याही गोष्टीकडे पाहिलं तर तुम्ही मिटल्या डोळ्यांना सुद्धा जेव्हा दिसतं ना, ती ही संकल्पना आहे. मिटल्या डोळ्यांना दिसलं पाहिजे आणि म्हणजेच तुम्ही डोळे उघडे ठेवून जगलं पाहिजे. तुम्हाला दृष्टी दिली देवाने, त्याचा वापर करता तुम्हाला आला पाहिजे. संजयने कसं सांगितलं, त्याला दिव्य दृष्टी, ह्या ज्या संकल्पना आहेत ना, ह्या संकल्पना याच्यासाठीच आहेत की तुम्ही तुमचा दृष्टिकोन साफ ठेवला पाहिजे. तुमच्या आयुष्यात उजेडाची व्याख्या काय? उजेड म्हणजे काय? उजेड म्हणजे आता तसं सांगणं कठीण आहे, पण एवढं मात्र नक्की आहे, माझं जगणं म्हणजे माझा उजेड आहे. माझं जगणं म्हणजे माझा उजेड आहे. आणि मी कुणाची तरी प्रेरणा ठरलो ना, तो क्षण मला उजेडासारखा वाटतो. कारण काय, आयुष्यामध्ये मी माझ्या भाकरीसाठीच केलं. मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो, मी माझ्या स्वतःच्या भाकरीसाठीच केलं. पण त्यातून जर कुणाला प्रेरणा मिळाली तर तो माझा भाग्याचा क्षण असेल. खूपदा असं होतं सर की एखादा मुलगा घरात अपंग असेल काय, किंवा थोडासा अभ्यासात कमी असेल, तर आई वडिलांचा, मोठ्या भावाचा, बहिणीचा त्याला पूर्ण सपोर्ट असतो. असू दे, एक घरात असेल तर आम्ही त्याला पोसू. तुमच्या बाबतीत कौटुंबिक स्थिती कशी होती, तशी मानसिकरित्या तुम्हाला आधार देण्यासाठी? मला मानसिक नाही, पण कौटुंबिक, आर्थिक, मानसिक कुठलाच आधार कुटुंबामधून मिळाला नाही. कुठलाच आधार नाही मिळाला. कारण वडील खूप लवकर गेले, ज्यांचा मला आधार होता, मानसिक तरी होता, पण ते 1989 सालीच मी 4थीत असताना गेले. आणि त्यानंतर आई मला अक्षरशः म्हणायची सुट्टीत आल्यावर सुद्धा, अरे बाळा, माझंच पोट भागत नाही इथे. तेव्हा दुष्काळाचा परिस्थिती होती, उजनी धरण नव्हतं, म्हणजे जरी असलं तरी इकडे कॅनल आलेले नव्हते आणि त्यामुळे भयानक परिस्थिती होती, काम मिळत नव्हतं. माझंच पोट भागत नाही राजा, तुला कुठून मी पोसू, असं ती म्हणायची.
आणि मग मला कुठंतरी स्टँडवर राहावं लागायचं, जावं लागायचं. मित्रांच्या घरी निर्लज्जासारखं राहावं लागायचं त्यांच्या घरामध्ये. त्यांनी अपमान केले तरी माझ्या मामांचं एक सासरवाडी होती पुण्यामध्ये, तिथं पण मी असाच राहायचो जाऊन. आणि त्या लोकांनी अपमान केले तरी अक्षरशः म्हणजे पोटासाठी. पोटासाठी मला ते दिवस काढावे लागायचे. मी पोटासाठी चोरीसुद्धा केलेली आहे त्यावेळेस. एका वसतिगृहात होतो. तिथं कडधान्य भरपूर होते आणि आम्ही घरी आल्यानंतर आता आपल्याला भाजीला काय नसेल म्हणून मी तिथले कडधान्य काढून आणले होते. मी कडधान्य काढून आणलं होतं. म्हणजे कसं माणसाला भूक जी माणसाची आहे ना, काहीही करायला लावते. काही करायला लावते. त्यात पण एक सांगतो, आयुष्यामध्ये मी कधीच पैशांची चोरी कधी केली नाही आणि ती करणारही नाही. कारण माझ्या हातात कधी तो पैसा आलाच नाही. पण एक आहे, माणसानं नीतिमूल्यांची चोरी अ, जी आहे करायला पाहिजे. करायला पाहिजे आणि जी चुकीची आहे चुकीची मूल्य असतात, ते मात्र सोडून दिले पाहिजेत. नीतिमूल्यांची चोरी केली पाहिजे आणि ती करत आलो मी. मग मी कुणाची भाषणं ऐकतो, कुणाचं काय करतो वगैरे, वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कारण आज जो माझा अभ्यास आहे, तो लोकांची भाषणं, लोकांची पुस्तकं ऐकूनच आहे. मी कितीतरी पुस्तकं माझ्या कॉलेज जीवनात ऐकू शकलो नाही, पण ते आज ऐकतो मी. आज आहे. लिहिण्याची कला काय आहे तुमची? ब्रेल लिपी म्हणून जी असते ती कशी लिहितात? त्याच्याबद्दलचं पूर्वी काय? आम्ही कागदावर आणि स्लेटवर लिहायचो टोचाच्या साहाय्याने टोचवून. पण आता त्याच्यामध्ये पण यंत्र वगैरे आलेली आहेत. अर्थात आम्ही टायपिंग पण करतो कॉम्प्युटरवर, पण माझ्याकडे कॉम्प्युटर नाही. म्हणजे तुम्हाला जमते ते? जमतं, लॅपटॉप जमतो मला. हे एक यंत्र आहे, हं. ज्याला ब्रेलमी नाव आहे. आता मी एंटर केलं. आता ही फाईल आलेली आहे इथं. फाईलींची नावं आहेत. म्हणजे मी सेव्ह करू शकतो याच्यामध्ये. एक मेमरी कार्ड आहे इथे 16 जीबीचं. त्याच्यामध्ये हे सगळं मी जे काही लिहीन ते सगळं सेव्ह होत जातं. इथे काही बी अशा गोष्टी लिहिलेल्या आहेत. वाचता येते का त्यातला? हे येतं ना, इथे फाईलचं नाव आहे. गर्दीशी झुंज नावाची कविता इथे आहे. मी एक कविता वाचून दाखवू? हां, इथे माय नावाची एक कविता आहे. तर ही कविता आलो आता याच्यामध्ये मी. हां, माय मला सांगायची देवा सकट सगळ्यांना तू माफ कर. माय मला सांगायची देवा सकट सगळ्यांना तू माफ कर. अन अन्यायाचा चिखल पोरा आता तरी साफ कर. माय मला सांगायची देवा सकट सगळ्यांना तू माफ कर. आणि म्हणायची तुझ्या मनात न्यायच आता पेटलाय. आणि म्हणायची तुझ्या मनात न्यायच आता पेटलाय. कारण बी तसंच हाय पोरा, त्यांनी अन्यायालाच पुढं रेटलाय. पोरा तुझ्या धीरालाच तुझा आता बाप कर. माय मला सांगायची देवा सकट सगळ्यांना तू आता माफ कर. म्हणजे अशा पद्धतीची ही कविता आहे. किती कविता लिहिलीत सर अशा? मोजल्या नाहीत, पण 50च्या आसपास असतील. वरती काही नाही आहेत. तुमची सगळ्यात आवडती कविता कोणती तुमचीच आहे का ह्यात? असेल की, पण थोडंसं शोधावं लागेल. शोधत तोपर्यंत नाही, बोला की, बोला तो तुम्ही. आता आम्ही येताना तिकडं तुम्ही आला होता, घराकडे येताना अडचणीचा रस्ता आहे. तुमचा दिनक्रम कसा असतो? तुमची सगळी वैयक्तिक कामं तुम्ही करता, कशा पद्धतीने काय अडचणी येते त्या घरात? अडचण अशी नाही. किंवा ह्या वाटेने तुम्ही आला पुढे काय ते एकटं कशा चालत पद्धतीने येता एकटं का? चालत मुलांना येता का सोबत मला? यावंच नाही, लागतं? काय नाही, मी एकटा येतो ना. मी सगळीकडे जातो, गावात सगळीकडे फिरतो मी. किंवा लांबचा जेव्हा प्रवास करता, पुणे, मुंबई, सोलापूर असेल, तेव्हा तुम्ही एकटा असता का? बऱ्याचदा मुलगा असतो सोबत किंवा मिसेस असते सोबत. पण पूर्वी असं नसायचं. मी एकटाच सगळीकडे फिरलेलो आहे. आणि
आताही फिरू शकतो, असं काही नाही की बाबा मी फिरू शकत नाही वगैरे, असं नाही. हम्म. पण कसं आहे, आता जरासं वय वाढलेलं असतं, त्यामुळं काय वय आता? माझं 49 वय आहे. 49. हो. बरं सर, ऐका ना, नोकरदार जरी माणूस असला तरी त्याला पैसे कमीच पडतात महिन्याला पगार होऊनही. मुलांचे शिक्षण असतात, घर खर्च असतो. हं, आणि आत्ता तुमचं कमवायचं, मुलांचं शिक्षण, ह्याचा मेळ घालताना काय अडचणी येतात का? मुलांचे काही शालेय कसरत परीक्षा होते का? असतात. नाही बघा, आता कसरत तर होणारच आहे, तो काही विषय नाही. पण कसं आहे की अजून एक 10 वर्षांनी ही कसरत थांबेल माझी. पण तोवर माझ्या मुलांची शिक्षणं होतील. त्यामुळं मुलांचं शिक्षण करणं थोडासा, म्हणजे माझ्या रोजीरोटीचा प्रश्न सध्या तरी थांबलेला आहे. हम्म. म्हणजे तो मिटलेला आहे असं म्हणूया आपण. हम्म. त्याच्याविषयी मला थोडंसं सांगायला आवडेल हम्म. की याच गावचे एक सुपुत्र आहेत, हम्म. डॉक्टर शिवाजी पाटील म्हणून, हम्म. जे MIDCमध्ये कार्यकारी अभियंता या वरून निवृत्त झालेले आहेत हम्म. नुकतेच 1-2 वर्षापूर्वी. हम्म. त्या माणसाने माझ्यासाठी हिंजवडी MIDC पुणे हम्म. इथे शासनाकडून, मागाशी जे देवेंद्र फडणवीस साहेबांचा उल्लेख झाला, हम्म. ते MIDC कडून जागा मिळवली आम्ही 850-900 स्क्वेअर फूट. हम्म. तिथं ती इमारत बांधली आणि हिंजवडीला. हिंजवडीला. हम्म. आणि ती इमारत बांधल्यानंतर तिथं हॉटेल तयार केलं बरं. आणि ते भाड्यानं दिलंय. हम्म. कर्ज काढलेलं आहे साधारण 50-60 लाख रुपये. हम्म. ते कर्ज फेडून हम्म. मला थोडीफार अमाऊंट ते लोक हम्म. देतात आणि त्यामध्ये माझं घर चालतं. हम्म. पण आता कसं आहे की वाढत्या गोष्टी ज्या आहेत, वाढता खर्च आहे किंवा सगळ्याच गोष्टी आहेत, मला वाटतं आता माझ्याकडे लॅपटॉप असावा, हम्म. पण तो मी घेऊ शकत नाही. हम्म. माझी परिस्थिती आहे तशी. किंवा मला वाटतं अंधांच्या क्षेत्रामध्ये काही गोष्टी येतात, उदाहरणार्थ म्हणजे आपण त्याला डिव्हाइस म्हणतो, हम्म. की उदाहरणार्थ चष्मा येतो किंवा एखादी बोलकी काठी येते, पण ती मी घेऊ शकत नाही कारण माझी परिस्थिती आड येते. आता तुमचा मुलगा तालुकास्तरीयला धावतोय. हम्म. भविष्यात त्याला कोच किंवा प्रशिक्षण शहरात ठेवायची जर व्यवस्था करायची लागली तर त्याचं आर्थिक नियोजन म्हणून पालक म्हणून तुम्ही काय कराल? नाही, तसं तर नियोजन माझ्याकडे आज तरी तयार नाही. फक्त माझी एक मानसिकता आहे, एक खरं अंतःकरणापासून बापाला जे वाटतं त्याने काय करेल, किती करेल मला माहीत नाही. मी खूप कॉन्फिडन्सली जरी बोलत असलो, स्वतःवर जेवढा कॉन्फिडन्स असतो तेवढा दुसऱ्यावर असेलच असं नसतं. पण एवढं सांगतो, माझं नियोजन आर्थिक नियोजन नाही. हां, जर दुसरा आराखडा म्हणाल तुम्ही काय करणार आहात, तर माझ्या डोक्यात आहे, माझ्या पोराने 2031मध्ये ज्या काही ह्या होतील, ऑलिम्पिक स्पर्धा होईल त्याच्यामध्ये खेळलं पाहिजे. हे माझं टार्गेट आहे आणि मी म्हणजे ते नियोजन आहे. आर्थिक नियोजन नाही माझ्याकडे, पण मला एक विश्वास आहे, समाजाला जर मी आवाहन केलं तर समाजात 100 पैकी 100 लोक मला नाही मदत करणार, पण 1% तरी लोक मला मदत करतील ना. नक्कीच नक्कीच. समाजात चांगला दृष्टिकोन नक्कीच पेरला जातो, वाढतो, फोफावतो, हे मला नक्की माहिती आहे. विश्वास आहे त्या गोष्टीवर माझा. खरंच समाजामध्ये जे 1% लोक आहेत तेच समाजात आज सूर्याचं काम करत आहेत. अशा त्या 1% लोकांना अखंड मराठी न्यूज आणि AB मराठी यातून मी आव्हान करू इच्छिते की माननीय बैरागी सर यांचा जो संवाद आपण ऐकला आहे आणि त्यांचं जे स्वप्न आहे, तर त्यांच्या मुलासाठी जर तुम्हाला जे काही सहकार्य करता येईल ते तुम्ही नक्कीच करा. कारण आम्ही त्यांचा नंबर तर तुम्हाला देणारच आहोत, पण तुम्हीसुद्धा सरांना एकदा भेटू शकता. आणि सर, असे लोक तुम्हाला 100% भेटणार आहेत, कारण मला माहीत आहे की तुम्ही खूप स्वाभिमानी आहात. तुम्ही म्हणजे सुरुवातीपासूनच तुम्ही सांगितलं की मला गाणं गाऊन काही करायचंच नव्हतं, पण जर समजा आम्ही एखादा हात देण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही तो नक्की स्वीकाराल, अशी आज तर मी आशा करू शकते. तुमच्या दोन्ही न्यूज चॅनलवरून मी एक आवाहन करू इच्छितो. मी 2 पद्धतीचं काम, म्हणजे माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी, आणि खरं सांगू का, फक्त मुलाचं शिक्षण चालू नाही भैया, तर माझ्या मिसेसचं पण शिक्षण चालू आहे. अरे वा. माझी मिसेस जेव्हा माझ्याशी लग्न करून माझ्या घरी आली तेव्हा ती फक्त 6वी पास होती. म्हणजे 6वी पास सुद्धा नव्हती खरं तर. 6वीतून दाखला आम्ही आणला, 17 नंबर फॉर्म भरला, 10वी तिची काढली, 11वी 12वी केली,
गेल्या वर्षी एफ वायला ॲडमिशन घेतलं, पण काहीतरी कुठंतरी चुकलं रेग्युलरमध्ये ॲडमिशन घेऊन. मग आम्ही आता मुक्त विद्यापीठातून ॲडमिशन घेतलं परत एफ वायला. म्हणजे एकदा पडलो, कोलमडलो, पुन्हा धडपडत उठण्याची माझ्यात जी काही जिद्द आहे ना, तिनेच मला पुढं नेलं आहे. आणि म्हणून सांगतो, माझ्या बायकोचं शिक्षण, पत्नीचं शिक्षण चालू आहे. माझ्या एका मुलाचं शिक्षण चालू आहे. एक छोटी मुलगी आहे, तिचंही शिक्षण चालू आहे. त्यांच्यासाठी समाजाने मदत करावी हे नक्की आहे. पण ही तर मदत करावीच. परंतु मी 2019 पासून माझ्या अंध बांधवांसाठी काम करतोय. मी कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा जवळजवळ 100 लोकांना माझ्या मित्रांच्या करवी किट्स वाटले, त्यांना पोहोचवले, पैसे पोहोचवले. गेल्या वर्षी लायन्स क्लब बार्शी यांच्या वतीने मी साधारणपणे 150 लोकांना, त्यांच्या वतीने 100 आणि माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने 50 असे 150 किट्स गेल्या वर्षीही वाटले. यावर्षी लायन्स क्लब नाही म्हणालं आहे, पण मी दिवाळीला आणखी अवकाश आहे. एक 2-3 नोव्हेंबरच्या दरम्यान मी हा उपक्रम घेणार आहे, म्हणजे सीधा देणार आहे अंध लोकांना. तर तो सीधा देण्यासाठी मी असं आवाहन करेन की एका व्यक्तीला 1,000 रुपयाचं आम्ही किट देतो, 1,000 रुपयाचं. आणि मग समाजातल्या लोकांनी मदत करावी. कारण असं आहे, अहो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये वाटलं तुम्हाला आत्ता मी लाडू खावेत, आत्ता मी काजू कतली खावी, तुम्ही जाऊन आणू शकता. काजू कतलीचा भाव काय आहे तो मी सांगायला नको, 1100 रुपयाच्या आसपास किलो मिळते ते. तरी लोकांना, अर्थात मला हे आत्ता कळलं बरं का, एक 1.5 महिना झाला, 1.5 महिन्यापूर्वी कळलं काजू कतली नावाचा काहीतरी पदार्थ असतो. आत्तापर्यंत मला माहीत नव्हता. आणि मग तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये 100% आनंद घेता, पण जरा विचार करा, अंध अपंग व्यक्तीला तुमच्या आयुष्यातला एक क्षण द्या, फक्त एका क्षणाचा एक घास द्या. 365 दिवस तुम्ही जेवता, एक जेवण म्हणजे एक घासच झालं ना. आणि म्हणून माझं म्हणणं आहे, आवाहन करतो मी, माझा गुगल पेला नंबर आहे, तुम्ही जो आता स्क्रीनवर दाखवाल तो नंबर आहे गुगल पेला. लोकांनी त्या फंडासाठी मदत करावी. माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी मदत करता आली करावी, पण माझी भाषणं ठेवा, माझी व्याख्यानं ठेवा. त्यातून मिळणारा पैसा मी माझ्या मुलांसाठी शिक्षणासाठी वापरेन. मी म्हणजे पूर्ण तुमच्यावरच अवलंबून राहीन असं नाही, पण मला माझी भाषणं ठेवा. मी झेप घेणारच या विषयावरती मी बोलतो. ती भाषणं ठेवा आणि मग मला त्यातून मिळणारा निधी जो आहे तो मुलांच्या शिक्षणासाठी वापरता येईल. आणि तुम्ही जी काही मदत कराल, अंधांचे अनेक प्रश्न आहेत दादा, अनेक प्रश्न आहेत, खूप प्रश्न आहेत. उदाहरण एकच सांगतो, लोकांना घरं नाहीत राहायला. करकमला 2 भाऊ राहतात, पडक्या घरात राहतात. सांगोल्याला एक कुटुंब राहतं, स्टँडवर राहत आहे, अंध कुटुंब स्टँडवर राहतात. त्यांना घराचा प्रश्न मिटला पाहिजे. राजकीय व्यासपीठावरून सांगितलं जातं की आता अपंगांना घरकुलं मिळतील, पण कधी? त्याला लिमिटेशन नाहीत. आणि म्हणून माझं म्हणणं आहे, माझा एक मूर्त स्वरूपातला प्रोजेक्ट असणार आहे, तो म्हणजे किमान सोलापूर जिल्ह्यातल्या 100 कुटुंबांना घर मिळवून देणे. त्यासाठी माझ्याकडे काहीच नाही, हां, माझा खिसा रिकामा आहे, परंतु समाजातल्या लोकांनी पुढं यावं, समाजातले लोक पुढे येतील याचा मला नक्की विश्वास आहे. कारण सांगतो, मगापासून विश्वास आहे म्हणतो. माझं शिक्षण तरी कुणाच्या जीवावर झालंय? समाजाच्या जीवावरच झालंय. माझे काही प्रॉब्लेम आज मिटतात, ते समाजाच्या जीवावरच मिटतात. मी माझा पाय मोडला, मी मगाशी सांगितलं, त्यातून मी तरलो, माझ्या मित्रांच्या जीवावर तरलो. माझा कुठलाही मित्र आला ना, तो किमान 1000 रुपये तरी देऊन जायचा. आणि त्या मित्रांनी कधीही, माझ्या मित्रांच्या बाबतीत एक मी अभिमानाने सांगेन, त्यांनी मला कधीही मी अंध आहे, मी अपंग आहे, मी कमी आहे असं कधीच मानलं नाही. माझा अनेक म्हणजे चांगल्या क्षेत्रातले मित्र आहेत. माझे रमेश घोलप जे आहेत, आज झारखंडला, ते माझे चांगले दोस्त आहेत. डॉक्टर मोहन शेगर म्हणून आहेत, ते DHOच्या कॅटेगरीमधले आहेत, ते माझे दोस्त आहेत.
असे अनेक जण आहेत. पण या लोकांनी मला कमी कधी मानलं नाही. गेलो की त्यांनी मला रिस्पेक्ट छान पद्धतीने आजही देतात आणि उद्याही देतील मला खात्री आहे. त्यामुळं समाजाला माझं आव्हान आहे की तुम्ही ऐकत असणाऱ्या सर्वांना माझं नम्र आवाहन आहे की अंध लोकांच्या अमक्या अमक्या लोकांना आम्ही मदत केली एवढं म्हणण्यापेक्षा काय आपण वेगळं करू शकतो. कुठंतरी आम्हाला एक 2-4 एकर जमीन द्या आणि त्या जमिनीवरती आम्ही किंवा सोलापूरमध्ये समजा एकाच ठिकाणी 2-4 एकर मिळणं शक्य नसेल, सोलापुरात एखादा एकर, अकलूजमध्ये एखादा एकर असा मिळाला तरी सुद्धा आपण टप्प्याटप्प्याने त्या त्या भागातल्या लोकांसाठी काम करू शकतो. आणि म्हणून माझं आवाहन आहे की आपले प्रश्न आपल्याला समाधान कधी मिळतं माहिती आहे का? दुसऱ्यांसाठी जेव्हा आपण काम करतो का तेव्हा समाधान मिळतं आणि ते खरं समाधान. तेव्हा समाजातल्या लोकांना माझं आवाहन असेल, मी जे काही कार्य 2019 पासून हाती घेतलं आहे त्या कार्यासाठी तुम्ही मला सढळ हाताने मदत करा आणि आता दिवाळीच्यासाठी तर आता चालूच करा. कारण त्याचं नियोजन मला 30-31 ऑक्टोबरच्या आत करायचं आहे. म्हणजे तसं तर ते 2-3 दिवसात नियोजन होणार नसतं. त्यामुळं तुम्ही मला आता लगेच मदत त्याबद्दल करा आणि लोकांच्या घरामध्ये त्यांचीही दिवाळी साजरी होऊ द्या अंध व्यक्तींच्या, एवढं मी त्यांना आवाहन करतो. तर हे होते आपल्यासोबत संजय बैरागी सर. खरं तरी मुलाखत ऐकल्यानंतर तुमच्या माझ्या गोष्ट लक्षात आली असेल की आपल्याला फक्त डोळे आहेत, मात्र दृष्टी मात्र सरांना आहे आणि त्या दृष्टीनं त्यांनी जगाचं केलेलं अवलोकन, त्यांनी या सगळ्याबद्दल मांडलेली मतं आणि त्यांचे जे काही विचार आहेत ते अत्यंत प्रगल्भ आहेत आणि त्यांनी जाता सांगितलं की समाजात खूप हात आहेत जे देणारे आहेत. अशा देणाऱ्या हातांनी आता खरं तर सरांना मदत केली पाहिजे. कारण सर काय सगळे ते पैसे येणार आहेत ते त्यांच्या स्वतःच्या परपंचासाठी न वापरता त्यांच्यासारखे जे काही अंध बांधव आहेत त्यांच्यासाठी त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी सर झटतायत. खरं तर सर तुमचं खूप कौतुक आहे की तुम्ही तुमचा संसार बघता बघता तुमचे जे काही बांधव आहेत त्यांचासुद्धा परपंच सुखाचा व्हावा यासाठी हातभार लावताय. तुमचं खरं तर आमच्या AB मराठीच्या वतीनं आणि अखंड मराठी न्यूजच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो. तुम्हाला धन्यवाद देतो की तुमच्यामुळं आज आम्हाला खऱ्या अर्थानं दृष्टी आलेली आहे. त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार.